मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतो तुम्ही विदाऊट कन्सल्ट किंवा विदाऊट नॉलेजेबल प्रॉपर्टी घेता तेव्हा तुम्हाला काय नतीजा होतो त्याच्या. हे पूर्ण शॉप्स आहेत, एकदम भारी आणि सगळे व्यवस्थित बंद आहे. समोर रस्ता आहे आणि रस्त्याच्या अपोजिट साईडला हा डेड एंड आहे. तर ही आमच्या रिअल इस्टेटची एक हार्श रियालिटी आहे आणि खास करून ती शॉप्समध्ये असते, कारण की शॉप्समध्ये इन्व्हेस्टमेंट जे असतं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स कन्सिडर केलं जातं. त्याचबरोबर ती लोकेशन आहे, रस्ता आहे, म्हणून डेव्हलपर्स कुठेही शॉप्स बनवतात आणि जेव्हा आपण ती परचेस करायचा काय रिस्पॉन्स होऊ शकतो की ते बघा. ते बंद गाळे आहेत, त्या गाड्यांची जर किंमत बघितली तर ती रिसेल्समध्ये 70 to 80 लॅक्सपर्यंत अवेलेबल आहे आणि ते 70 ते 80 लाखाला जो घेणार आहे, म्हणजे आता ते बंद गाळे जर ते कधी रेंटवरती नाही गेलं तर ते कधी रिसेल्स पण होत. जर बघितलं तर त्याच्यासाठी आता रेंटसाठी तिकडे तो प्रोडक्ट रेंटवरती जाण्यासाठी काय पॉसिबिलिटीज आहेत, तर तिथे तुम्हाला मे बी फक्त गोदाम वगैरे चालू शकतं. जर कुठलं तरी एखाद्या ऑनलाईन मार्ट्स आहेत तुम्ही म्हणू शकता, किंवा असं ऑफिस की त्याला विजिबिलिटी नाही पाहिजे, किंवा हेच आहेत, हे 1-2 कॅटेगरीजमध्येच येणार आहेत आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला रेंट त्याचा अराउंड तुम्ही पकडून चला 17-18 हजार रुपयेपर्यंत येईल. म्हणजे 2% किंवा 2.5% तुम्हाला तुमच्या रिटर्न्स आहेत. कमर्शियल्स रिटर्न्समध्ये शॉप्समध्ये आपण अराउंड 5 to 6% पर्यंतचा रिटर्न कन्सिडर करतो, जे एक चांगलं मानलं जातं. तेवढं पण रिटर्न जर नाही येत आहे आणि ज्यांनी कोणी ते शॉप्स परचेस केले होते त्यांचे पैसे त्याच्यामध्ये अडकलेले असतात. तर इम्पॉर्टन्स हे नाही आहे की काय रेट कुठे काय काय बनते किंवा बनवलं जातं, कुठेही काहीही बनवू शकतं. पण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे लोकेशन्स, रस्ता, त्याची विजिबिलिटी, साईज, इवन इफ तुम्हाला आत्ता सध्या तर तुम्हाला हेही करायचं आहे की जर तुमचं ओन प्रोडक्ट नाही आहे तर मग तुम्ही तो गाळा कोणाला रेंटवरती देणार, काय पॉसिबिलिटीजमध्ये ते होऊ शकतं. ह्याचबरोबर की तो मार्केट रेटवरती काय येणार आहे, मला कितीपर्यंत इथं रेंट येतोय, सध्या इथे किती आहे. ती कमी झाली आणि डिमांड वाढत गेली तर रेट्स वाढतात, त्यानुसार ते निगेटिव्हली पण इम्पॅक्ट करू शकतं. त्यामुळे शॉपची जी इन्व्हेस्टमेंट असते ते तुम्हाला खूप आणि खूप बँक ऑन करतात. तर ईच अँड एव्हरी फॅक्टरवरती तुम्हाला 100% श्युरिटी पाहिजे. सर्व लोकेशन्सपासून तर त्याच्या प्राइसिंगपर्यंत सगळ्या गोष्टी बँक ऑन बसल्या पाहिजेत. तेव्हाच तुमचे शॉप्समध्ये तुम्हाला खूप चांगले रेंट येतात. आणि तुमच्याकडे एक इम्पॉर्टंट गोष्ट असते, ते म्हणजे पैसे बरोबर ते तुमच्याकडे पेशन्स पण असले पाहिजेत. खूप वेळेला एरिया डेव्हलप्ड होण्यासाठी थोडा टाईम पिरियड लागतो. नो डाऊट की काही शॉप्स चांगल्या लोकेशन्सवरती असतात, तो एरिया डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ टाईम पिरियड तर द्यावं लागतं. काही एरियाज आज आपण बघतो त्याच्यामध्ये लाखोंचे रेंट होतात, पण त्यांनी पण 10-10, 12-12 वर्ष वेट केलं होतं. तर तुम्हाला पेशन्स खूप दाखवावे लागतात. तर तुम्ही कधी पण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन करत असाल तर मग तुम्हाला कन्सल्टंट खूप जास्त गरजेचं आहे. आणि इवन इफ जर तुम्ही शॉप्स वगैरे परचेस करत असाल तर प्राइसिंग वगैरे हा सगळा सेकंडरी पार्ट येतो. तुम्हाला त्या एरियाचं कंप्लीट नॉलेज लोकेशनचं असणं खूप इम्पॉर्टंट आहे. शॉप्समध्ये 2 गोष्टी असतात. म्हणजे रिअल इस्टेटची जर्नी ही 10 वर्षापूर्वी कमर्शियलपासूनच चालू आली होती. कमर्शियलबद्दल खूप स्ट्रॉंगली फॅक्टर्स मला समजतात. जर तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या नियरबायमध्ये जर कमर्शियल पॉसिबिलिटीज करू इच्छिता, जे तुम्हाला फ्युचर्समध्ये बेस्ट बेनिफिट्स होता नसेल तर काही ऑप्शन्स आहेत. आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे. परफेक्ट गायडन्स, बाकी डिटेल्स आणि बेस्ट डीलसाठी लवकरच भेटू.